नमस्कार मित्रांनो, आज करत आहे मी नैवेद्याचा शिरा करत असताना तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? तर आपण नैवेद्याचा शिरा करत असताना सगळे साहित्य समप्रमाणामध्ये घ्यावे लागते। तर मी याच्यामध्ये प्रमाण घेतलेलं आहे 1 वाटीचा। तर हा तूप आहे, गाईचं तूप आहे आणि घरी बनलेला तूप आहे। तर छान मी याच्यामध्ये काही ड्राय फ्रूट्स गोल्डन कलर येईपर्यंत थोडे फ्राय करून घेते। छान रंग आलेला आहे, मी हे काढून घेते एका प्लेटामध्ये। जितका तूप घेतलेला आहे आपल्याला तितकाच रवा घ्यायचा आहे आणि तितकीच साखर पण आणि तितकाच दूध पण। तर मी हे सगळे काढून घेतलेले आहे। तर याच्यातच 1 वाटी मी घेतलेला आहे रवा। रवा हा 2 प्रकारचा असतो, मोठा आणि बारीक रवा घेतला की शिरा थोडा चिकट होते। तर मी हा थोडासा मोठा रवा घेतलेला आहे। त्याच तुपामध्ये छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर रंग आलेला आहे। व्यवस्थित भाजले गेल्याने त्याची चव खूप छान येते। तर मला हे भाजत असताना आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। एकदम खमंग सुवास सुटलेला आहे। आता मी याच्यामध्ये 1 वाटी घालत आहे दूध। दुधाला छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी घालायची आहे साखर, कारण की सगळे साहित्य आपले समप्रमाणात आहेत। मी थोडी साखर ठेवलेली होती आणि नंतर मी ते पूर्ण घातली। याला पण छान मिक्स करून घेऊया। साखर घातल्यावर साखर पण थोडी विरघळते आणि शिरा थोडा मऊ होते। शेवटला पूर्ण घातलेली आहे साखर। याला पूर्ण आपल्याला एकजीव करून घेऊया। आता याच्यामध्ये मी थोडासा झाकण मांडून 5 मिनिटापर्यंत थोडासा शिजवू देते। बघा एकदम व्यवस्थित झालेला आहे। हा मी थोडासा दुधामध्ये घातलेला होता केसर, तो पण मी याच्यात घालून घेते। याला पण छान मिक्स करून घेऊया। केसर जास्त वेळ विरघळला नाही म्हणून त्याचा तेवढा कलर नाही आलेला होता, नाहीतर रंग खूप छान येते। आता जे उरलेले जे ड्राय फ्रूट आहेत ते आपण याच्यात घालूया। इलायची पूड, याला पण छान मिक्स करून घेऊया। मी 2 केळे घेतलेले आहेत। याला थोडा जेव्हा आपण दूध घातलेला होता तेव्हाच मला केळं घालायचे होते, पण मी ते साहित्य विसरली आणि आता हे मागून थोडे घालत आहे, पण काही हरकत नाही। पूर्ण हे हलवताना पूर्ण एकजीव आणि शिजून जातात, त्यांच्या गुठळ्या पण दिसत नाही। चव एकदम छान येते याची। आता याला पुन्हा आपण काही वेळ झाकण मांडून शिजवला तर एकदम व्यवस्थित होऊन जाते। तयार आहे आपला नैवेद्याचा शिरा। तुळशीचे पानं घालून मी सर्व करत आहे। गणपती बाप्पाच्या पूजेला मी हे नैवेद्याचा शिरा केलेला होता, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।